अगं कुठे चाललीस? नारायणी, मी तुझ्याशी बोलतेय. ऐकू येत नाहीये की कळत नाहीये? मी विचारलेले प्रश्न तुला कळत नाहीत ना, तसेच तू विचारलेले प्रश्न मला कळत नाहीत. आणि हो, मी कोणाचा खून करायला नाही चाललीये. नारायणी, खरं सांगू का, माझा गोरखवर अजिबात विश्वास नाहीये. म्हणजे काय आहे, समाजकार्य करण्याच्या नावाखाली गावातली कुठलीही घाण आणून आपल्या वाड्यात ठेवेल तो. मुळात गोरख असं काही करेल यावर माझा विश्वासच नाही. चुकून जर गोरखनी त्या बाईला आपल्या वाड्यावर आणली असेल ना, तर यापुढे गोरख वाड्यातच काय, गावात सुद्धा पाऊल नाही ठेवू शकणार. काय समजावं त्या पोरीनं? हा, जिचा बाप रात्री मोठमोठ्याने ओरडतो की तिची आई खुनी आहे. मग कळू दे की तिला सत्य काय आहे ते. काय आहे सत्य? सत्य हे आहे की तुम्ही भेकड आहात. नाही, मी भेकड नाही आहे, मी पळपुटा नाही. माझी माझ्या बाबांसमोर बोलण्याची हिंमत झाली नाही ती केवळ चंद्रकलेच्या जीवाच्या भीतीनं. या सगळ्यात माझा काय दोष होता? तुझा दोष हाच की तू एका निष्पाप जीवाचा बळी घेतलास, खून केलास तिचा. जगाने नाकारलेल्या नातेसंबंधांना उघड उघड प्रेमाचा दर्जा देऊन तुम्ही दोघं माझ्या डोळ्यात धूळ फेक करत होता. मी कोणापासून हे काही लपवलेलं नाहीये. जे काय केलं ते सगळं तुला सांगून. मला सांगू, हे सगळं तुम्ही मला लग्नाच्या पहिल्या रात्री का नाही सांगितलं? कधी सांगितलं तुम्ही मला हे सगळं? तेव्हा जेव्हा आपली नारायणी माझ्या पोटात होती. प्रत्येकेला पापाचा घडा भरतोया, त्या तात्याचं बी भरल की. आणि त्याला कोणतरी भारी पडेलच ना, आज नाही तर उद्या. असं कसं? हे ज्यानं आपल्या आनंदीला वाचवलं तो भारी पडला ना तात्याला. वय वय, मी पाहिलं ना माझ्या डोळ्यांनी. तात्या असं चळचळ कापत होता त्याला बघून. यो माणूसच आपला देव बनून येईल बघ. बोल ना आता, कोण शिवलंय तुझं कोणी? बोल ना. शेट शेट शेट, अहो ऐका. काय त्या जीव पोराचा जीव घेता का काय? काय भानगडी? मला नाही माहिती हो विष्णू दादा. अरे खोटं बोलतोय तो. त्याला चांगलं माहिती आहे की तमाशावाले आतमध्ये. अरे तर दार आतून खोड ह्याच्या बापाने बांधलं का? बापाने बांधलं. असंच असेल तर विष्णू दादा, आतमध्ये कुणी बी असेल तर मागच्या दाराने पळून गेलं असतं ना. आपल्या या खोलीला मागचं दार आहे. मागचं दार. एक सांगू, आपल्या नारायणीसाठी आपल्या आयुष्यात पूर्वी घडलेल्या चुका आपण पुन्हा पुन्हा नको काढायला. हो, पण तुझ्या धाकामुळे किंवा तुझ्या विनंतीला मान देऊन नाही. माझ्या नारायणीच्या भल्यासाठी. तुझ्या माझ्यातलं वैर तसंच कायम राहणार. मी ते जिवंत ठेवणार, मी जिवंत असेपर्यंत. अशी काहीच हरकत नाहीये. या नागनाथ शेठ घ्या. रे आतमध्ये कोणी नव्हतं ना? कोण आहे? कोण आहे? जा अक्काला बोलवून गाठ. नारायणीला त्रास होईल असं यापुढे माझ्या हातून काहीही घडणार नाही. पण म्हणून मी तुला माफ केलंय असं समजू नकोस. तुमचा हा तिरस्कारच माझ्या जगण्याचा आधार केलाय मी. अक्का, अक्का लवकर बाहेर चला. काय झालं? अक्का, गोरख भाऊजींच्या खोलीत ती तमाशावाली मुलगी सापडली.